सध्या एप्रिल महिन्यात मराठवाड्यासह विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात मिरची लागवड होताना दिसत आहे आणि याच एप्रिल मे महिन्यात तापमान जास्त असल्याने रोपांची मर जास्त होते। यासाठी काय काळजी घेतली पाहिजे आणि कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजे याच विषयी आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नमस्कार, मी योगेश पवार आणि आपण पाहतात कृषी शास्त्र। शेतकरी मित्रांनो, मिरची लागवडीचे यश हे चांगल्या आणि जोमदार रोपावर अवलंबून असते। यासाठी रोपांची निवड करताना ते रोगमुक्त आणि कीडमुक्त असणे अत्यंत गरजेचे आहे। त्याचबरोबर रोप किती दिवसाचे आहे आणि त्याची उंची किती आहे हेही बघणे अत्यंत गरजेचे आहे। मिरची लागवड करण्यासाठी रोपांची निवड करताना ती रोप 40 ते 45 दिवसांची व 4 ते 6 इंच उंचीची असावी आणि पानांची संख्या ही 6 ते 8 असावी। त्याचबरोबर नर्सरीमधून रोप घेताना त्या रोपांचं हार्डनिंग केलेलं आहे की नाही ते तपासावं आणि जर हार्डनिंग केलेलं नसेल तर शेतकऱ्यांनी लागवड करण्यापूर्वी रोपांना 3 दिवस ऊन द्यावं, जेणेकरून प्रत्यक्ष शेतामध्ये रोपांची मर होणार नाही। शेतकरी मित्रांनो, एप्रिल मे महिन्यात मिरचीची लागवड करायची असेल तर शक्यतोवर संध्याकाळीच लागवड करावी आणि लागवड करताना जास्त लांब असलेली रोपांची मुळे कट करून घ्यावी किंवा जास्त उंचीची जर रोपं असतील तर त्याचा शेंडा कट करून घ्यावा आणि लागवड करावी। नर्सरीमधील रोपांची लागवड करताना कपामधील कोकोपीट हलक्या हाताने दाबून घ्यावं आणि त्यानंतर रोप हे कोकोपीटसह कपामधून बाहेर काढून लागवड करावी। रोपांची निवड करताना शक्यतोवर चौकोनी कपमधीलच रोपांची निवड करावी। शेतकरी मित्रांनो, आजची माहिती कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या कृषी शास्त्र चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। धन्यवाद। जय जवान, जय किसान।